गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट। आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेले होते जे संयुक्त महाराष्ट्र आहे, तर हे संयुक्त महाराष्ट्र कशासाठी निर्माण होत आहे आणि या संयुक्त महाराष्ट्राची कशासाठी गरज आहे, कशा पद्धतीने महाराष्ट्र आपला स्वतःचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आणि महाराष्ट्र वेगळे झाल्यावर त्यांच्यावर कोणकोणती जबाबदारी येईल या विषयाचा संपूर्ण अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत। तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेले होते जे महाराष्ट्र वेगळं होण्यासाठी आपण नागपूर करार आणि अकोला करार याबद्दलची संपूर्ण माहिती घेतलेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण जे सांस्कृतिक वारशाचे घटक आहेत, तर हे सांस्कृतिक वारशाचे घटक कशा पद्धतीने कार्य करीत असतात तर आणि यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते बघूया आपण। महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची थोर विचार परंपरा आणि महाराष्ट्रातील कला या 3 पॉइंट अंतर्गत महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे घटक कशा पद्धतीचे आहे तर ते आपण बघूया। प्रस्तावनेमध्ये बघू डॉक्टर सुनीती कुमार चॅटर्जींनी एकूणच भारतीय समाजाबद्दल विधाने केली आहेत। द इंडियन पीपल आर मिक्स पीपल इन ब्लड, इन स्पीच अँड इन कल्चर। ब्लड, स्पीच अँड कल्चर म्हणजे संस्कृती, रक्त आणि बोलीभाषा यांच्यामध्ये एकत्रीकरण होण्याचा यामध्ये प्रयत्न केला गेलेला आहे। हेच विधान महाराष्ट्रीयन लोकांच्या बाबतीतही सत्य आहे। जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांच्या बाबतीत हे अगदी सत्य असलेले दिसून येत आहे। महाराष्ट्राची अतिप्राचीन माहिती मिळते ती इसवी सन 700-800 वर्षाची। महाराष्ट्रामध्ये 700-800 वर्षाची अतिशय जुनी अशी माहिती मिळते की रामायण महाभारतामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे अस्तित्व दाखविण्यात आलेले आहे। त्याच पद्धतीने आर्याच्या संघर्षात टिकावणं लागल्याने ते दक्षिणेकडे सरकले। काय झाले की जमातीचे प्राचीन पूर्वज प्रथम काय करत होते की उत्तर भारतात राहत होते, परंतु आर्याचा यामध्ये संघर्ष होत होता। संघर्ष झाल्यामुळे काय झालं नेमकं की ते दक्षिणेकडे महाराष्ट्रातील दक्षिण भागाकडे ते सरकले गेले, म्हणजे ते तिथे नेमके स्थायिक झाले। काही संशोधकांच्या मते आर्य व द्रविड या दोन्ही वंशाच्या महाराष्ट्राच्या दंड करण्यात वारंवार संघर्ष होत होते। आर्य व द्रविड हे दोन्ही वंशामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत होता। तर वाद निर्माण झाल्यामुळे काय की कालांतराने काय झाले की महाराष्ट्रात उत्तरेकडील व दक्षिणेकडील अनेक वंश व संस्कृतीची सरमिसळ होत गेली। महाराष्ट्रातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील लोकांची संस्कृतीमध्ये सरमिसळ झालेली दिसून येते, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आपले रोजगार पूर्ण करण्यासाठी किंवा व्यापार उद्योगासाठी येत असतात, तर त्या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी येत असतात। तर गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना स्थायिक ही व्हावे लागते की एखादा कालावधी असतो उद्योगासाठी किंवा व्यवसायासाठी, तर त्या कालांतरासाठी ते तेथे स्थिरावले जात असतात। त्यामुळे ते त्यांच्या संस्कृतीमध्येही बदल झालेले आश्रित मिश्रित स्वरूपाची संस्कृती महाराष्ट्राची असलेली आपल्याला दिसून येत असते। महाराष्ट्राची भौगोलिक रचनाच अशी आहे की इतर प्रादेशिक संस्कृतीशी संबंध प्रस्थापित होणे अपरिहार्य आहे। महाराष्ट्राची जी भौगोलिक परिस्थिती आहे तर ती कशी स्वरूपाची आहे की आचार, विचार, संस्कृती यामध्ये संबंध प्रस्थापित होणे अपरिहार्य असण्यासारखे दिसते। त्या ठिकाणी ते लोक स्थिरावले, समाजात व संस्कृतीत एकरूप झाले। समाजात व संस्कृतीमध्ये एकरूप झालेले दिसून येते। जसं समाजामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक असतात, वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक असतात। समाज बदलला की त्यांची संस्कृती बदलली, तर संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये आलन आणि मिलन होत असते। म्हणजे एकमेकाची संस्कृती एक व्यक्ती दुसऱ्यांची संस्कृती बघत असतो आणि दुसरा व्यक्ती त्या पहिल्या व्यक्तीची संस्कृती बघत असतो। म्हणजे काय झाले आहे, संस्कृती म्हणजे एकमेकांची देवाणघेवाण झालेली दिसून येते। त्यामुळे सरमिसळ अशी संस्कृती या महाराष्ट्रामध्ये असलेली आपणास दिसून येते, कारण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे जी भाषा बोलणारे लोक आहे, विविध जातीचे लोक आहे, त्यामुळे संस्कृतीमध्ये विविधता असलेली आपणास दिसून येते। त्यानंतर बघूया आपण महाराष्ट्राचा इतिहास। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकोत्तर कार्य अवर्णनीय आहे।
महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे कार्य हे अवर्णनीय असलेले दिसून येते आपल्याला। आपण प्राचीन काळापासूनच बघत आहोत की शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने कार्य केले आहे। महाराष्ट्र धर्माची छत्रपतींची जोपासना केली, ती चौफेर पसरली। शूर पेशव्यांनी ती भारतभर पसरवली। जे शूर पेशवे होते जसं की संभाजीराजे, शिवाजीराजे हे शूर जे महाराज होते त्यांनी संपूर्ण भारतभर पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता। महाराष्ट्रातील पुढील आणि वर्तमान पिढीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याची छाप पडली। शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याची छाप पडलेली दिसून येत आहे। मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे संस्कार पुढील पिढीवर झाले। मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील लोकसंस्कृती, पुरातन काळापासून जी लोकसंस्कृती आणि मराठी भाषा चालत आलेली आहे तर त्याचा नकळतपणे आजच्या आधुनिक काळावरही परिणाम झालेला आपणास दिसून येतो। आजही 21व्या शतकातील मुलांना अभिमान वाटतो। लोकसंस्कृतीचे संस्कार पुढील पिढीवर झाले आहे। छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्यात आजही 21व्या शतकातील मुलांना अभिमान वाटतो। छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्यासाठी 21व्या शतकातील जे लोक आहे किंवा युवा पिढी आहे त्यांना त्याबद्दल अभिमान वाटतो की आपण शिवाजी महाराजांचे एक मावळा आहोत। महाराष्ट्राच्या संस्कृतीवर छत्रपतींच्या ऐतिहासिक कार्याची छाप पडली असून तिने महाराष्ट्रीयन जनतेचा मराठीपणा पुरेसा टिकवला आहे। हिंदुत्वाचा सार्थ अभिमान बाळगणारी तमाम मराठी पिढी छत्रपतीद्वारे प्रेरित आहे। हिंदुत्वाचा सार्थ अभिमान बाळगणारी जी पिढी आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय आतुरता आणि प्रेम असलेले अत्यंत दिसून येते। त्यानंतर बघूया महाराष्ट्राची थोर विचार परंपरा। थोर विचार परंपरा म्हणजे काय? जसं थोर विचार परंपरेमध्ये जे काही संत विभूती होऊन गेले त्यांची जी कार्य आहेत त्याविषयीची माहिती बघूया। महाराष्ट्रात संत विभूतींचा परस्पर्श सहवास लाभला आहे। संत विभूतींचा परस्पर्श असा सहवास लाभलेला आहे। प्राचीन काळापासून जे संत होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्य जसं समाज जागृती करण्याचं, शिक्षणाबाबत जागृत होण्यासाठी त्यांनी विविध प्रकारचे कार्य करण्यास मदत केलेली आहे। 11व्या शतकापासून वारकरी संप्रदायाचा विलक्षण असा प्रभाव आहे। पंढरीचा पांडुरंग आणि ज्ञानोबा तुकोबाची टाळ मृदुंगाचा गजरही घोष मराठी मनाची श्रीमंतीच म्हणावी लागेल। आजही टाळ मृदुंगाचे स्वर ऐकले की महाराष्ट्रीयन मन हळवे झाल्याशिवाय राहणार नाही। टाळ मृदुंगाचे जर स्वर ऐकले तर मराठी माणसाचे मन हळवे झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्या मनामध्ये वेगळीच भक्ती निर्माण होऊन देवाविषयीची जागृती त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते। भागवत धर्माची पताका डौलाने मिरवणाऱ्या वारकरी संतांखेरीज महाराष्ट्रातील जनतेला प्रपंचाचे धडे देणाऱ्या समर्थांच्या दासबोधाचे योगदानही मोठे आहे। समर्थांच्या दासबोधांचेही योगदान मोठे असलेले दिसून येते। गावोगावचे मारुती आणि व्यायामशाळांची परंपरा आजतागायत टिकून आहे। ती समर्थ रामदास स्वामीमुळेच जी आजतागायत टिकून आहे तर ती स्वामी रामदास स्वामीमुळेच। ताराबाई, शिंदे, चिपळूणकर, कर्वे, रानडे, टिळक अशा कितीतरी नावे घेता येईल। महाराष्ट्रातील जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी जागृत केले। महाराष्ट्रातील जी जनता होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतिशय मोलाचे असलेले दिसून येते। त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। जसं की शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा समाज जागृती असो, त्यांनी वेळोवेळी समाजाला आणि जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच इंग्रजांचे वास्तव्यही महाराष्ट्रातील त्या पिढीतील तरुणांवर संस्कार करणारे ठरले। हळूहळू विचार परंपरेने लोकांना सुधारले। हळूहळू जी समाजातील संत विभूतींची कार्य होती तर त्यांच्या या विभूतींच्या कार्यामुळे त्यांची मानसिकता बदलायला लागली आणि त्यांची विचारधारेमध्ये परिवर्तन झालेले आपणास दिसून येत आहे।
त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील कला। महाराष्ट्र कलेची जननीच आहे। महाराष्ट्र राज्य हे कलेचे जननीच असलेले दिसून येते। पेशवाईपासून महाराष्ट्र कला आणि विद्येचे आश्रयस्थान बनले आहे। पेशवाईपासून महाराष्ट्र कला हे विद्येचे आश्रयस्थान बनलेले दिसून येत आहे। भारतातील विविध प्रदेशातून कलाकार, विद्वान आणि ज्ञानी महाराष्ट्रात वाट धरू लागले। भारतातील विविध प्रदेशातून कलाकार आपल्या महाराष्ट्रात येऊन आपली विद्वत्ता दाखवण्याचा ते प्रयत्न करीत असतात। आपल्या प्रतिभेने, लेखणीने आणि कलेने मराठी भाषा, संगीत, नृत्य आणि कलांना पेशव्यांनी पुण्यात स्थान दिले। शिल्पकला आहे, नाट्यकला आहे, त्यामध्ये पुण्यामध्ये त्यांचे जे काही कॉम्पिटिशन किंवा वेगवेगळे कार्यक्रम होऊन त्यांच्या जी उपासना असते किंवा त्यांचे जे कला गुणांना वाव देण्याचे कार्यक्रम ठेवल्या जात असते आणि त्यातून त्यांना योग्य तो दर्जा प्राप्त होण्यास मदत होत असते। पण संगीत, नाट्यसृष्टी आणि पुढे चित्रपटसृष्टीचे बीजारोपण महाराष्ट्रातच साहित्य अजरामर करून ठेवले। जे कला उपासकार आहे, आपल्या प्रतिभेने, लेखनाने आणि मराठी भाषा, संगीत यांचे बीजारोपणच जणू काही बीजारोपणच यामध्ये झालेले आहे। कारण विविध अशा कलागुणांनी संपन्न असलेले विविध प्रदेशातून लोक येत असतात, जनता येत असते। त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये बीजारोपण होत आहे। तर या बीजारोपणामुळेच काय झाले आहे की महाराष्ट्राचे जागरणही केले आणि मनोरंजनही केले। या लोककलांनी महाराष्ट्राला भक्ती दिली, शक्ती दिली आणि दिशाही दिली। या लोककलांनी महाराष्ट्राला शक्ती दिली, भक्ती दिली आणि कलाही दिली। कलेच्या बाबतीत महाराष्ट्र गर्भश्रीमंत झाला तो या सर्व कलांच्या जोपासनेमुळे। महाराष्ट्र गर्भश्रीमंत झाला तर तो या कलेच्या जोपासनेमुळे। जर मनुष्याच्या अंगी कला असेल तर तो वेगवेगळ्या पद्धतीने आपले उदरनिर्वाह करण्यास किंवा आपल्या परिवाराचा जो काही सांभाळ आहे करण्यासाठी तो समर्थ असतो, त्याला कुणाचीही गरज नसते। महाराष्ट्रातील मराठी साहित्य ही समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे। मराठी वाङ्मयाचे हे दालन मराठी संतांनी, मराठी प्रबोधनकारांनी, विचारकांनी, कवींनी, शाहिरांनी आणि सिद्धहस्त लेखकांनी समृद्ध केलेले आहे। महाराष्ट्रातील सण, उत्सव, क्रीडा, ग्रामीण परंपरा, उपासना यामुळे संस्कृतीचे वैभव टिकून आहे। सण आहे, उत्सव आहे, क्रीडा किंवा ग्रामीण परंपरा, उपासना। आजच्या काळामध्ये आपण सण करतो, परंतु आधी जसे सण होत होते त्या पद्धतीने आजकालचे सण होत नाही। परंतु या सणांचा योग्य त्या प्रकारे म्हणजे सणामुळेच काय झाले आहे, आपली जी संस्कृती आहे ती टिकून राहण्याचा प्रयत्न होत आहे। वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळी अशी संस्कृती असलेली दिसून येते। तर ही संस्कृतीची जोपासना केव्हा होणार की समोरची जी पिढी आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारे संस्कृती वाटत जाईल किंवा ती संस्कृतीची जोपासना करण्याचा प्रयत्न होणार, तेव्हाच ती संस्कृती टिकून राहण्यास मदत होईल। अशा पद्धतीने आपण आज सांस्कृतिक वारशाचे घटक अभ्यासलेले आहे। थँक्यू।